मराठा आंदोलक अजय बारसकर आज मनोज जरांगेंसंदर्भात गौप्यस्फोट करणार आहेत। तसंच जरांगेंनी केलेल्या आरोपांना ते काय प्रत्युत्तर देतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 16वा दिवस आहे। त्यांनी मराठा समाजाची आज निर्णायक बैठक बोलावली आहे। दुपारी 12 वाजता ते बैठकीला संबोधित करून पुढची दिशा ठरवतील। तसंच अजय बारसकरांच्या आरोपांनाही जरांगे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रवी, आपण पाहतोय मनोज जरांगे आणि बारसकर यांच्यामधला वाद काही दिवसांपासून सातत्याने समोर येतोय। आज हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता कितपत आहे, काय अंदाज वर्तवले जातात? प्रज्ञा, काल मनोज जरांगेंनी कालपासून जे आंदोलनाची हाक दिली, रास्ता रोको जे आंदोलन त्यांनी केलेलं आहे, त्यानंतर आज एक निर्णायक बैठक त्यांनी ठेवलेली आहे। या बैठकीला जरी उल्लेख अगोदरच मनोज जरांगे यांनी केला असला तरी ज्या पद्धतीने गेल्या 2 दिवसापासून अजय महाराज बारसकरांचे आरोप मनोज जरांगे यांच्यावरती होत आहेत, त्याला कुठेतरी असं ठोस प्रत्युत्तर आत्तापर्यंत मनोज जरांगे यांच्याकडून आलेलं नाही आहे। त्यामुळे आज ते मनोज जरांगे याविषयी बोलू शकतात, कारण यापूर्वीचे त्यांचे व्यक्तिगत आरोप वगळता काही सामाजिक आरोप देखील त्यांच्यावरती केलेले आहेत। त्या अनुषंगाने पत्रकार देखील त्यांना या संदर्भामध्ये विचारू शकतात। आज एक निर्णायक बैठक त्यांनी बोलवलेली आहे। 12 वाजता ही बैठक होणार आहे। पुढच्या आंदोलनाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे हे यामध्ये ठरणार आहे। खरं तर मनोज जरांगे यांनी जे कालपासूनचा जो प्लॅन दिलेला आहे, साधारण 7 टप्प्यात हे आंदोलन होणार असल्याचं त्यांनी यापूर्वी जाहीर केलेलं होतं। रास्ता रोको आंदोलनानंतर धरणे आंदोलनामध्ये आजचं रूपांतर होणार आहे आणि आजपासूनचं जे आंदोलन आहे त्या नेमकं आपण कसं काय ठरवायचं, कारण काही आंदोलकांचा यावरती काही आक्षेप आहे का, पुढचं कुठलं काही सरकारला कोंडीत पकडण्यासाठी दिशा आपल्याला ठरवू शकतो का, आपण या संदर्भात आपण चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि काल पत्रकार परिषदेमध्ये काही समाजविरोधी राक्षसांना उघडं करायचं आहे अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांचं आलेलं होतं। त्या अनुषंगाने अजय महाराज बारसकर असतील किंवा इतर कोण सरकारमधून षडयंत्र करणारी लोक आहेत का, कारण यापूर्वी त्यांनी तसा उल्लेख केलेला होता, यांच्याविषयी काही ते बोलतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सर्वात अगोदर या ठिकाणी बैठक होणार आहे आणि बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत। ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आरोप चालू आहेत गेल्या 2-3 दिवसापासून, त्यावरती मनोज जरांगे आता नेमकं काय प्रत्युत्तर देतात, समाजाला ते नेमकं काय संबोधित करणार आहेत आणि पुढचं आंदोलन नेमकं काय असणार आहे। कारण कालच्या रस्त्यावरचा अनुभव त्यांनी जो बघितला त्याला खूप इथल्या पंचक्रोशीमध्ये असा मागच्या वेळेससारखा इतका प्रतिसाद मिळालेला नाही, हे वास्तव आहे। त्यामुळे त्यांची काही स्ट्रॅटर्जी बदलते का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। निश्चित मराठा आंदोलनाच्या दृष्टीने आजचा दिवस जेवढा निर्णायक आहे तेवढाच बारसकर आणि जरांगेंमधला वाद नेमका कोणत्या टोकाला जातो हे सुद्धा आज निश्चित होईल। रवी, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।